हॅलो. आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच मधील प्रिपोजिशन म्हणजे काय याविषयी शिकणार आहोत. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की प्रिपोजिशन, जसे की काहीही प्रिपोजिशन मी स्क्रीनवर लिहून दिलेले आहेत. ऑन, इन, अबव, बिहाइंड हे शब्द तुम्ही यापूर्वीही ऐकलेले असतील किंवा बघितलेले असतील, पण यांचा इंग्लिश बोलताना कसा वापर करावा किंवा अशा प्रकारचे पुन्हा बरेचसे प्रिपोजिशन आहेत, ते कोणते आहेत, त्यांचा वापर कसा करावा याविषयी आज आपण शिकणार आहोत. प्रिपोजिशन याचा अर्थ होतो शब्दयोगी अव्यय. पण याचा मराठीत जर आपण फोड केलाय तर तुम्ही या शब्दांची फोड केल्यानंतर याचा मराठीत अर्थ काय होतो बघा. प्री पोजिशन. पोजिशन म्हणजे आपली स्थिती आणि प्री म्हणजे पूर्व, म्हणजे पूर्व स्थिती. तुम्ही एखादी जी वस्तू असेल, व्यक्ती असेल की ज्याविषयी तुम्ही बोलताय, कुठलीही वस्तू असू शकते, मग ती खुर्ची असू शकते, सायकल असू शकते, एखाद्याचं घर असू शकतो, एखाद्याचं मुलाचं नाव असू शकतोय. मग त्यांच्याविषयी ज्यावेळी तुम्ही बोलताय, मग त्या व्यक्तीची किंवा वस्तूची स्थिती जर तुम्हाला सांगायची असेल तर त्यावेळी तुम्हाला प्रिपोजिशनचा वापर करावा लागतो. मग असे किती प्रिपोजिशन आहेत, कोणकोणते प्रिपोजिशन आहेत? एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर एखाद्याने तुम्हाला येऊन विचारलंय, व्हेअर इज माय पेन. व्हेअर इज माय पेन. तुमचा पेन हा तुमच्या बॅगच्या आत आहे. तुम्हाला बॅग म्हणजे माहिती आहे, पण च्या आत ह्यासाठी कोणता प्रिपोजिशन वापरला जातो आणि त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. जसं की मी ते एक्झाम्पलमध्ये लिहून दिलेलं आहे. इन. इन हा एक प्रिपोजिशन आहे आणि याचा अर्थ होतो च्या आत. म्हणजे इन या प्रिपोजिशनचा तुम्ही च्या आत या अर्थाने वापर करू शकता. मग तो इन द बॅग असू शकते, इन द पॉकेट. अशा प्रकारचे बरेचसे वाक्य तुम्हाला ज्या ज्यावेळी बोलायचे असतील त्यावेळी तुम्ही इनचा वापर करून बोलू शकताय. ऑनचा वापर कधी केला जातोय तर ऑन याचा अर्थ होतो च्या वर. ऑन द ट्री. व्हेअर इज बर्ड. ऑन द ट्री. पक्षी कुठे आहे तुम्ही बघताय, आणि पक्षी जर झाडाच्या वर असेल, फांदीवर बसला असेल तर तुम्ही म्हणू शकताय ऑन द ट्री. त्याच प्रकारे तुमचं स्वतःचं घर आहे, त्या घराचा तुम्हाला ॲड्रेस तुमच्या फ्रेंड्सला सांगायचं असेल किंवा माझा घर कुठे आहे असं एखाद्याने विचारलंय की व्हेअर इज युअर होम, प्लीज टेल मी युअर ॲड्रेस. आणि तेव्हा तुम्हाला जर ह्याच्या मागे आहे, त्याच्या मागे आहे किंवा त्याच्या पुढे आहे, ह्याच्या बाजूला आहे असं ज्यावेळी तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्हाला खरं तर प्रिपोजिशनचा वापर करावा लागतो. जसं की मी ते एक एक्झाम्पल म्हणून लिहिलेलं आहे बघा, की माझं घर समजा बँक ऑफ इंडियाच्या पाठीमागे असेल तर मी कसं सांगेन की बिहाइंड द बँक ऑफ इंडिया. बिहाइंड द बँक ऑफ इंडिया. मग तुमचं घर कशाच्या पाठीमागे आहे तुम्हाला माहिती आहे, मग तुम्ही सांगू शकताय बिहाइंड द डॉट डॉट डॉट. ओके. तर आपण काय करूया, असे बरेचसे प्रिपोजिशन आहेत. पुन्हा किती प्रिपोजिशन आहेत, त्यांचा अर्थ काय होतो आणि त्याचा वापर कसा करावा याविषयी शिकूया. जसे की मी काही प्रिपोजिशन, थोडे प्रिपोजिशन, त्यांचा अर्थ जे की डेली लाईफमध्ये आपल्याला वापरावं लागतं, दैनंदिन जीवनामध्ये आपण दररोज वापरत असतो, अशाच प्रिपोजिशनचा मी इथे उल्लेख केलेला आहे आणि त्याचा अर्थ लिहून दिलेला आहे. बाकी प्रिपोजिशन जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही गुगलवर प्रिपोजिशन विथ मराठी मिनिंग जर सर्च केलाय तर तुम्ही बघू शकताय. चला तर कोणती प्रिपोजिशन आहेत बघूया. इन, च्या आत. इन या प्रिपोजिशनचा च्या आत या अर्थाने वापर केला जातो. ऑन या प्रिपोजिशनचा च्या वर या अर्थाने वापर केला जातो. बिहाइंड या प्रिपोजिशनचा च्या मागे या अर्थाने वापर केला जातो. नियर या प्रिपोजिशनचा च्या जवळ या अर्थाने वापर केला जातो. बाय, च्या ने. पुढे आहेत विथ च्या सोबत, अंडर च्या खाली, टू ला, अबव वरच्या बाजूला, बिटवीन दोघांमध्ये, बिलो खालच्या बाजूला. अशा प्रकारचे काही प्रिपोजिशन आहेत जे की दररोज आपण या प्रिपोजिशनचा वापर करत असतो बोलताना.
तर इंग्लिशमध्ये बोलताना या प्रिपोजिशनचा वापर कसा करावा याविषयी आपण शिकूया. मी काही एक्झाम्पलसाठी चित्ररूपाने तुम्हाला सांगू इच्छितो. जसं की या गोष्टीचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर, या पिक्चरचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुमच्या माझ्या लक्षात येईल की टेबल आणि टेबलच्या वर हा बॉल आहे. तर या बॉलची स्थिती आपण जाणून घेऊया. आता हा जो बॉल आहे या बॉलची स्थिती काय आहे. मग बॉलच्या ऐवजी तुम्ही स्वतः बोलताना ज्या व्यक्तीविषयी किंवा ज्या वस्तूविषयी बोलता ह्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या प्रिपोजिशनचा वापर करू शकता. मी सध्या कोणत्या वस्तूची स्थिती घेतलेलो आहे तुम्हाला एक्झाम्पल सांगण्यासाठी मी बॉलची स्थिती तुम्हाला सांगेन. जसं की बॉल हा टेबलच्या वर आहे. मग मला एखाद्याने विचारलं की व्हेअर इज बॉल, मी सहज सांगेन टेबल मला माहिती आहे. मग ऑन द टेबल, टेबलच्या वर. जसं की दुसरा एक्झाम्पल बघूया. आता बॉलची स्थिती बदललेली आहे, तो टेबलच्या खाली आहे. च्या खाली बघा, आत नाही म्हणता येणार याला, टेबलच्या आत नाही म्हणता येणार, च्या खाली आहे. मग व्हेअर इज बॉल, अंडर द टेबल. अंडरचा अर्थ होतो च्या खाली, यापूर्वी आपण बघितलाय. तर अंडर याचा अर्थ, समजा तुम्ही एका झाडाच्या खाली बसले आहात, तुम्हाला कुणी विचारले की व्हेअर आर यू, कुठे आहेस तू, तेव्हा तुम्ही सहज सांगू शकता की अंडर द ट्री, झाडाच्या खाली. पुन्हा बघूया आपण. आता बघू शकतो टेबल दुसऱ्या बाजूला आहे आणि बॉल हा दुसऱ्या बाजूला आहे, पण हे दोघेही जवळ आहेत. व्हेअर इज बॉल, तर मी जवळ असलेली एखादी दुसरी वस्तू बघून मी त्याचा संबंध लावून सांगू शकतो की व्हेअर इज बॉल, नियर द टेबल, टेबलच्या जवळ आहे, टेबलच्या जवळ आहे. तुम्ही तुमच्या घराचा ॲड्रेस सांगताना असंही सांगू शकता की नियर द टेम्पल, मंदिराच्या जवळ आहे. नियर द बस स्टँड, बस स्टँडच्या जवळ आहे. म्हणजे नियर, अंडर, ऑन, इन अशा प्रकारचे प्रिपोजिशन तुम्ही वापरून तुम्ही बोलू शकताय. जसं की चित्ररूपाने इथे मी पुन्हा एकदा बॉलची स्थिती नाही, या चित्रामध्ये तुम्ही जर ऑब्झर्वेशन कराल तर प्रश्न कसा केलाय की व्हेअर इज बॉय, बॉयची स्थिती विचारलेली आहे की मुलगा कुठे आहे. चित्रामध्ये तुम्ही बघताय हा मुलगा आहे, मुलाची स्थिती प्रत्येक ठिकाणी बदललेली आहे. मग त्याची स्थिती कंपॅरिझन कोणाशी केलाय, बॉलशी. मग बघूया बिहाइंड, बिहाइंड म्हणजे च्या मागे. या चित्रामध्ये तुम्ही बघू शकताय बॉलच्या मागे आहे तो मुलगा. इथे बिटवीन, दोघांच्या मध्ये, जर दोघांच्या मध्ये या अर्थाने जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही बिटवीन या प्रिपोजिशनचा वापर करू शकताय. जसं की दोन चेंडूच्या मध्ये हा मुलगा आहे, बिटवीन द बॉल. इथे काय म्हणता येईल की बॉलच्या पुढे आहे. मग इन फ्रंट ऑफ बॉल, व्हेअर इज बॉय, इन फ्रंट ऑफ बॉय. अबव, अबव आणि ऑन यामध्ये फरक काय आहे याविषयी मी पुढील एक व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगेन. पण तत्पूर्वी आपण बघून घेऊया की अबव, अबव याचा अर्थ होतो च्यावरच होतो. अबवचा अर्थ सुद्धा च्यावर होतो. पण ऑन म्हणजे टेबलच्या वर ठेवलेला आहे आणि अबव म्हणजे त्याच्याही वर, डिस्टन्स आहे. टेबल आणि बॉल्समध्ये डिस्टन्स आहे. मुलगा आणि बॉल्समध्ये बघू शकतो आपण डिस्टन्स आहे, च्यावर. जसं की फॅनसाठी आपण यूज करू शकतो. व्हेअर इज फॅन, अबव माय हेड. काय म्हणू शकतो, अबव किंवा अबव मी, माझ्यावर आहे असं म्हणू शकतो आपण. ऑन मी नाही म्हणता येणार, ऑन माय हेड नाही, अबव माय हेड. तर ऑन आणि अबव अशा प्रकारे आहेत की ऑन हा जर माझ्या डोक्यावर असेल तर ऑन माय हेड आणि अबव माझ्या डोक्याच्या वर आहे. ओके, नेक्स्ट आहे इन. इन साठी बॉल नाही वापरलाय. याचं कारण आहे की इन द बॉल नाही म्हणता येणार आपल्याला, तर त्यासाठी बॉक्स वापरलेला आहे की इन द बॉक्स, बॉक्सच्या आत. आता बॉलच्या खाली बसलाय हा मुलगा, बॉलच्या खाली बसलाय. मग अंडर द बॉल, बिसाइड द बॉल, बाजूला, बॉलच्या बाजूला, नियर द बॉल आणि इथे आहे ऑन द बॉल. तर अशा प्रकारे पुन्हा काही एक्झाम्पल आहेत की बर्ड्स विषयी घेतलाय. जसं की आता बॉल विषयी घेतला होता, आता बर्ड विषयी. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने दुसऱ्या कोणत्याही ज्याविषयी तुम्हाला बोलायचं असेल, ज्या व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी तुम्हाला बोलायचं असेल,
त्या व्यक्तीची स्थिती आणि वस्तूची स्थिती बघून तुम्ही या प्रिपोजिशनचा वापर करू शकताय. इन या घरामध्ये बघू शकताय. आता इन म्हणजे हा व्हेअर इज बर्ड, हा जो पक्षी आहे हा पक्षी कुठे आहे? इन द हाऊस, ऑन द हाऊस घराच्या वर, बिलो द बुक्स पुस्तकाच्या खाली. बघा अंडर आणि बिलो मध्ये काय अर्थ आहे? च्या खाली. बिलो याचा अर्थ लागूनच, खाली, आणि अंडर त्यांच्यामध्ये डिस्टन्स असतो. अबव म्हणजे सुद्धा आत्ता बघितलेल्या उदाहरणाप्रमाणे अबव च्या वर. त्याचबरोबर आपण बघूया नियर जवळ, फार दूर, आणि इथे आहे बिहाइंड फुलदाणीच्या मागे आहे, बिहाइंड द फ्लॉवर पॉट, इन फ्रंट ऑफ फ्लॉवर पॉट. अशा प्रकारचे खूप प्रिपोजिशन आहेत. पुन्हा बरेचसे तुम्ही गुगलवर जर सर्च करणार की प्रिपोजिशन विथ मराठी मिनिंग तर तुम्हाला बघायला मिळतील. या व्हिडिओमध्ये मी काही व्हिडिओ यापूर्वी बनवलेले होते पार्ट्स ऑफ स्पीच विषयी. मुलांचा प्रतिसाद खूप सुंदर होता आणि त्यांनी मला बोललंय की सर होमवर्क पण देत जा. तर मी काही आजच्या प्रिपोजिशन या विषयासंबंधी काही होमवर्क तुम्हाला देत आहे. तुम्ही ते सोडवून कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवू शकताय, किंवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून फोटो तुम्ही अपलोड करू शकताय. बघू शकताय, झूम करून तुम्ही होमवर्क बघून सोडवू शकताय. जसं की या ठिकाणी सुद्धा आहे. एक पुन्हा होमवर्कसाठी स्पेशली घेतलेला आहे की द काऊ सॅट. तुम्ही कोणता प्रिपोजिशन या ठिकाणी वापराल? चित्राचं निरीक्षण करायचं आहे. तुम्ही मराठीत जर त्याचं निरीक्षण केल्यावर समजेल तुम्हाला की हे ट्री आहे आणि आपल्याला स्थिती काऊची सांगायची आहे. काऊ बसलेला आहे, पण कुठे? वेअर द काऊ सॅट. आपण असं म्हणू शकतोय काय? ऑन द ट्री. तर तुम्हाला समजेल. त्या ठिकाणी अभ्यास करून तुम्ही तो होमवर्क कंप्लीट करायचा आहे.